एक मोठी बातमी समोर येते। भारताच्या अनेक सीमावर्ती भागात अलर्ट जारी करण्यात आलाय। पंजाब मधील पटियालामध्ये पुन्हा सायरन वाजण्यात आलाय। शहरांमध्ये ड्रोन हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पंजाब आणि पटियालामध्ये सायरन वाजवण्यात येत आहेत। नागरिकांना अलर्ट केलं जात आहे। सीमावर्ती भागात अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। भारताच्या अनेक सीमावर्ती भागात अलर्ट जारी करण्यात आलेला आहे, कारण पाकिस्तानच्या या खुरापती अजूनही सुरूच आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर पंजाबमधील पटियालामध्ये पुन्हा सायरन वाजवण्यात आलेला आहे। शहरांमध्ये ड्रोन हल्ला होऊ शकतो आणि तीच तो हल्ला लक्षात घेता किंवा याची शक्यता असल्याने हा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी चंदीगडमध्ये सुद्धा 10 मिनिटं सायरन वाजत होतं। त्याआधी अमृतसरमध्ये देखील अलर्ट जारी करण्यात आलाय आणि आता पंजाबमधील पटियालामध्ये सुद्धा हा अलर्ट जारी करण्यात आलाय। सुरक्षेच्या दृष्टीने भारत सरकार संपूर्णपणे काळजी घेतलेला आहे, नागरिकांची काळजी घेत आहे आणि नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे, कुणीही घराबाहेर निघू नका किंवा खिडकीच्या जवळ थांबू नका, खिडकीचे पडदेही बंद करा। दरम्यान कुठल्याही हल्ल्यासाठी भारत आपल्या नागरिकांना सज्ज करत आहे। खरे पाकिस्तानकडून खरे तर रात्रभर सीमेवर गोळीबार करण्यात येत होता। त्यामध्ये सामान्य नागरिकांचं, त्यांच्या घरांचं, त्यांच्या दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मात्र असं असलं तरी देखील हे सगळे सामान्य नागरिक आपल्या सैन्याच्या पाठीनं खंबीरपणे उभे आहेत। त्यांना आपल्या सैन्यावर पूर्णपणे विश्वास आहे। ते सेफ आहेत असं म्हणतायत, कारण भारतीय सैन्यानं त्यांना सेफ ठेवलेलं आहे। तर भारतीय लष्कराने पाकिस्तानचे सगळे ड्रोन हाणून पाडले, पण त्याच दृष्टीने नागरिकांनी सुद्धा काळजी घेतली पाहिजे। अनेक ठिकाणी नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे। मुंबईला सुद्धा आता अलर्ट जारी करण्यात आलाय। त्याचबरोबर आत्ताच आपण पाहिलं पंजाबमध्ये पटियालामध्ये सुद्धा तिथे सायरन वाजताय, तिथे अलर्ट जारी करण्यात आलाय आणि सगळ्याच नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सुरक्षेची काळजी घ्या आणि खिडकीजवळ न थांबता घरात बसून राहा, कारण की हे अलर्ट तिथे विमानतळावर सुद्धा जारी करण्यात आले। अमृतसरमध्ये तिथल्या विमानतळावर हा अलर्ट जारी करण्यात आलाय, कारण की काल सुद्धा अनेक हल्ले करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न होता, तो लष्कराने हाणून पाडलाय। तरीही नागरिकांनी त्यांच्या दृष्टीने सगळी काळजी घेण्यात यावी असं आवाहन करण्यात आलं। जसं प्रियंका तू म्हणते नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं आहे, तसंच जसं आपण पाहतोय आपले सैन्य आहे, आपलं लष्कर आहे, ते आपल्या सुरक्षेसाठी सीमेवर तैनात तर आहेत। ते प्रत्येक पाकिस्तानच्या हालचालीला प्रत्युत्तर देतातच आहेत। मात्र या संघर्षावेळी आपण काय केलं पाहिजे, सामान्य नागरिकांनी काय केलं पाहिजे, तर सामान्य नागरिकांनी देखील सैनिकासारखं उभं राहिलं पाहिजे। ज्या काही अफवा पाकिस्तानकडून पसरवल्या जात आहेत, जे काही खोटे मेसेज पसरवले जात आहेत, ज्या काही खोट्या व्हिडिओज, जुन्या व्हिडिओज पसरवले जात आहेत, त्यावर विश्वास न ठेवता खंबीरपणे आपल्या भारतीय लष्कराला खरं तर त्यांच्या पाठीमागे उभं राहायचंय। कोणत्याही आवाहनांना किंवा खोट्या अफवांना बळी पडायचं नाहीये। कुठल्याही खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका। काल देखील अनेक फेक अकाउंट्स ट्विटरचे ब्लॉक करण्यात आलेत। प्राजक्ता, मी नागरिकांना सांगू इच्छिते की पाकिस्तानमधून अनेक ट्विटरवर फेक अकाउंट बनवण्यात आले होते। भारतीय सैन्याच्या नावाने हे फेक अकाउंट्स बनवण्यात आले होते, ते सुद्धा आता ब्लॉक करण्यात आले। आणि आता यानंतर एक मोठी बातमी समोर येते। जैसलमेरमध्ये देखील पाकिस्ताननं हल्ल्याचा प्रयत्न केला असल्याचं पाहायला मिळत आहे। पाकिस्तानचा हा हल्ला भारतानं उधळून लावलाय। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनं हा हल्ला उधळून लावला असल्याचं कळतंय। पाकिस्तानचा हा हल्ला भारतानं उधळून लावलाय। भारताकडे जी एअर डिफेन्स सिस्टम आहे ती अगदी अत्याधुनिक आहे। त्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा देखील वापर केला जातोय, सॅटेलाइट इमेज देखील त्याच्यात वापरली जाते आणि सुसाइड ड्रोन, मगाशी आपण ज्या विषयावर बोललो, सुसाइड ड्रोन देखील वापरले जात आहेत, ज्यामुळे भारतीय लष्कराचं कमीत कमी नुकसान होईल आणि जो टार्गेट सेट केलाय तिथेच तो हल्ला होईल। पाकच्या सर्व कारवाया भारतानं पूर्णपणे हाणून पाडल्यात। बरं प्रियंका, आपण ही सगळी दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात, कशा प्रकारे पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा हल्ला पाकिस्तानच्या या सर्व कारवाया भारतानं हाणून पाडल्यात।